सादर करीत आहोत सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी दाही दिशा. भाग 55. संध्याकाळी विहिरीवर सनांचे भेटला. अरविंद दिसताच तो म्हणाला, बरं का पवार, काल गंमतच झाली. गंमत? अरे वा, सांगा की. लॉजवर एक साधू उतरलाय. साला पक्का भोंदू आहे. 1000 देवदेवतांचे चित्रविचित्र फोटो लावून आणि रोज त्यांची पूजा करून करून साल्याने सगळी खोली लाल करून टाकली आहे. सोबत तो एक चिकनी पोरगी घेऊन आला. तिला तो 5 मिनिटंसुद्धा सोडत नाही. पोरगी पण तशीच आहे यार. कुठून घेऊन आलाय कोणास ठाऊक. पण मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं. अनेक मोठमोठे पुढारी उद्योगपती येतात आणि सरळ त्याच्यापुढे लोटांगणच घालतात. आसपासचे लोक, हॉटेलमधले सगळे कामगार त्याच्या भजनी लागलेत. त्याच्या भजनी लागलेल्या श्रीमंत घरातल्या बायका तर त्याच्या अंघोळीचं पाणी तीर्थ म्हणून पितात. तीर्थ म्हणून पितात? हो. त्याला भल्या मोठ्या घंगाळात बसवून त्याच्या अंगावर पाणी घालतात आणि तेच पाणी नंतर तीर्थ म्हणून पितात. पण मला माहीत आहे, तो साला पक्का भोंदू आहे. मला म्हणतो, तू बहुत बड़ा आदमी बनेगा, लेकिन तेरा रास्ता आसान नहीं है. मेरी शरण में आ जा, मैं तुझे रास्ता दिखा दूंगा. तू चिंता मत कर. तुझे एक बात बताता हूँ. जिस लड़की को तू चाहता है वो भी तुझ पर ही मरती है, लेकिन वो प्यार का इजहार नहीं करती. मेरी तस्वीर हमेशा साथ रखते जा, तू हर मुश्किल से पार हो जाएगा. म्हटलं, थांब बेट्या, तुझी जरा गंमतच करतो. सगळ्यांना गप्प बसायला सांगून मी त्याच्या खोलीत गेलो. म्हटलं, बाबाजी, मैं शादीशुदा हूँ, एक बच्ची का बाप हूँ. मेरी औरत दूसरी बार डिलीवरी के लिए मायके गई है. क्या मेरी ख्वाहिश पूरी होगी? कृपा करके बताओ ना. तो म्हणाला, बेटा, मैं तो तुझे कुंवारा समझ रहा था. लगता है की तूने जरा जल्दी ही शादी बना ली. मगर कोई चिंता नहीं. असं म्हणत माझ्या तळहातावरील रेषा पाहत तो म्हणाला, कोई चिंता नहीं, इस बार बेटा ही होगा. ते ऐकताच तिथं जमलेले रूम बॉय हसू दाबत बाहेर पळाले. आपला मामा झाला हे लक्षात येताच तो पुरता खजील झाला. परंतु वरून बाबाजी का ऐसा मजाक क्यों किया म्हणून मला शिव्या देऊ लागला. सगळीकडे तीच चर्चा सुरू झाली. सगळे कामगार त्याच्याकडे जायचेच बंद झाले. मला नाही वाटत तो आता जास्त दिवस तिथं थांबेल. अरविंद म्हणाला, असल्या लोकांनीच आपल्या देशाची वाट लावली हो. पण वाईट हे आहे की शिकले सवरले लोकसुद्धा त्यांच्या भजनी लागतात. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए, हेच खरं. कसले काय हो. महात्मा कबीरसुद्धा म्हणतात, जत्रा में फतरा बिठाया, तीरथ बनाया पानी, दुनिया भई दिवानी, पैसो की धुलदानी. आपले तुकाराम महाराजसुद्धा वेगळं काय सांगतात, तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी. पण लक्षात कोण घेतो. परिस्थितीच अशी ओढवली आहे की लोकांना सोपी उत्तर हवी आहेत. ती पुरवण्याचं काम ही माणसं करतात. दुसरं काय. तुमच्या मनासारखं झालं तर बाबाजीमुळं झालं. नाही झालं तर तुम्ही मनापासून बाबाजीवर श्रद्धा ठेवली नाही म्हणून झालं नाही. जाऊ द्या, मी तिथलं काम सोडावं म्हणतो. का हो? नाही म्हटलं तरी कधीतरी कोणीतरी एखादा ओळखीचा भेटतो. तो आपल्याकडे त्या नजरेनंच पाहतो. त्यापेक्षा ज्या गावाला जायचंच नाही त्या वाटेला जायचं कशाला. पण ते काम सुटलं तर दुसरं काम कुठून आणताय. बघू, काहीतरी मिळेलच. नाहीच मिळालं तर रस्त्यावर बसून बूट पॉलिश करू. पण साला तो धंदा नको. मी कुठं काम करतो हे सांगायची सोयच राहिली नाही. गावाकडे तर मी काहीच सांगत नाही. मी इथं शिकायला आलोय एवढंच त्यांना माहीत आहे. पण काय शिकतो, कसा शिकतो, यातलं त्यांना काहीच माहिती नाही. अडाणी आहेत हो सगळे. आमच्या घरातलं सोडाच, गावातसुद्धा एवढं शिकलेला पहिला मीच. सणांचे भेटला म्हणजे वेळ कसा निघून जायचा तेच कळायचं नाही. बोलत बोलत भरपूर भटकून झालं होतं. आता पोटात भूक कडाडली होती. काहीतरी शिजवून पोटात ढकलणं भाग होतं. आता डब्यात किती पीठ शिल्लक आहे हाच एक विचार त्याचं डोकं कुरतडू लागला. भाग 56. तास संपल्यावर दुपारी निशिकांत भेटला. खोलीवर जाऊन बसू म्हणाला. नेहमी काही ना काही बोलत राहणारा निशिकांत आज गप्पच वाटत होता. त्याच्या मनात काय चाललं होतं तेच समजत नव्हतं.
जवळपास मुक्यानेच ते खोलीवर आले. खोलीवर येताच निशिकांतने थकल्यासारखी बसकण मारली आणि हळूहळू हातपाय पसरले. दोन्ही हात डोक्याखाली घेऊन तो पडून राहिला. त्याला विश्रांती घ्यायची असेल तर घेऊ दे म्हणून अरविंदने पुस्तक उघडलं. अशोकनेही सायकल काढली आणि तो कामावर निघून गेला. अरविंद, मी तुमच्या खोलीवर येऊन राहिलो तर? निशिकांत विचारत होता. तो प्रश्न विचारताना त्याच्या मनातली खदखद लपून राहिली नव्हती. अरविंद चमकलाच. खरं म्हणजे निशिकांत दिवसभर त्याच्यासोबतच असायचा, भरपूर अभ्यास करायचा. अभ्यास करून कंटाळल्यावर अरविंदच्या हातात हात गुंफून तासनतास इकडे तिकडे भटकायचा आणि अगदी नाईलाज झाल्याप्रमाणे संध्याकाळी घराकडे परतायचा. सगळं सुरळीत चाललेलं असताना त्याच्या मनात असंही काही चाललेलं असेल असं वाटलं नव्हतं. अलीकडे तो अनेकदा नाराज दिसायचा, हरवल्यासारखा वाटायचा. पण कधीही इतका एकटा, एकाकी वाटला नव्हता. तो एकदम एवढा टोकाचा निर्णय घ्यायला निघालाय म्हणजे निश्चितच तसंच काहीतरी घडलं असणार हे अरविंदनं ओळखलं. खरं म्हणजे निशिकांतच्या सहवासात अरविंदचाही वेळ फार चांगला जायचा. निशिकांत भेटला नाही तर त्याला अगदी चुकल्यासारखं होऊन जायचं. निशिकांतचा स्वभाव होताच तसा लोभस आणि प्रेमळ. त्याच्या स्वभावामुळं आणि लोभस व्यक्तिमत्वामुळं तो जवळपास प्रत्येकालाच हवासा वाटायचा. निशिकांत खोलीवर येऊन राहिला तर अरविंदला आनंदच होणार होता. परंतु ते इतकं सोपं का होतं? भल्या पहाटे उठून गार पाण्याची आंघोळ, शिवाय स्वतःची भाकरी स्वतःच भाजून खायची, हे सगळं त्याला कसं जमणार हा प्रश्न होता. नाही म्हटलं तरी तो आजवर तसा सुखातच वाढलेला होता आणि त्याच्या नाजूक प्रकृतीला ते सगळं झेपण्यासारखं नव्हतं. शिवाय उदरनिर्वाहासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद तो कशी करणार होता हाही प्रश्न होताच. बऱ्याच वेळा त्याच्या डोळ्यात दुःखाची छटा दिसायची. आतल्या आत तो काहीतरी सहन करत असावा असंही जाणवत होतं. परंतु त्याने कधीही काही बोलून दाखवलं नव्हतं. मुळात त्याचा तो स्वभावही नव्हता. काय झालं? काही प्रॉब्लेम? प्रॉब्लेम आहे म्हणून तर. सांग तरी. काय सांगू? तात्यांचा मुलगा मला त्रास देतो. त्रास देतो? त्रास देतो म्हणजे जवळ येतो. जवळ येतो? जवळ येऊन तसले चाळे करतो. अरे बापरे! ताकीद दे की त्याला. उपयोग नाही. लाथा घातल्या तरी लोचटासारखा जवळ येतो. त्याचं हे वागणं काकांच्या कानावर घातलं तर? घातलं. बापरे! मग? उपयोग नाही. तूही फार धाडसी आहेस बाबा. अशी गोष्ट सांगायची म्हणजे. त्यात काय, मी स्पष्ट सांगितलं. म्हटलं त्याचं लग्न करून द्या. कमाल आहे तुझी. मग काय म्हणाले? म्हणाले की उगाच आमच्या मुलाचे नाव बदनाम करू नकोस. राहायचं असेल तर राहा, नाहीतर तुझं तू पहा. जाऊ दे, कोणीही कोणाचं नसतं हेच खरं. कधीकधी वाटतं पोरकं म्हणून जगण्यापेक्षा न जगलेलं बरं. असं का म्हणतोस? एवढं नैराश्य? काय करायचं रे? नाहीतरी त्या घरात मी परकाच आहे. परका म्हणजे? लांबच्या नात्यातले ते काका लागतात. मामानी सांगितलं म्हणून त्यांनी मला आश्रय दिला. पण त्यांना माझी पीडा नकोच आहे. अरे, रात्रीचं शिळंपाकं खाऊन मी सकाळी डिपार्टमेंटला येतो आणि रात्री सगळ्यांची जेवणं झाली की उरलं सुरलं जेवतो. तोपर्यंत काय करतोस? त्यांची जेवणं होईपर्यंत वाचत बसतो. ते जेवायलाही म्हणतात, पण मीच अभ्यास झाल्यावर जेवतो म्हणून सांगतो. मग तेही आग्रह करीत नाहीत. कधी सालं हे शिक्षण पूर्ण होणार आहे आणि आयुष्याची लाईन लागणार आहे कोणास ठाऊक. शालेय वयापासून तो मामांच्या आश्रयानं शिकत आला होता हे अरविंदला माहीत होतं. जवळपास BA होईपर्यंत त्याला मदत मिळत होती. उद्या चालून त्याला मुलगी देता येईल या इराद्यानं का होईना ते मदत करत होते. परंतु अलीकडेच मुलीचं लग्न झालं तेव्हापासून त्यांनीही हात आखडता घेतला होता. कारण आता बिनपरतीची मदत करून तसा काहीच फायदा होणार नव्हता. केवळ बहिणीकडे पाहून ते थोडंफार मदत करायचे तेवढेच. तरीही सध्या निशिकांतची परिस्थिती इतकी वाईट असेल असं त्याला मुळीच वाटलं नव्हतं आणि निशिकांतनेही कधीही त्याचं दुःख इतकं भडभडा बोलून दाखवलं नव्हतं. अरविंद म्हणाला, हे बघ, इतकं निराश होऊ नकोस. तू खुशाल इथे येऊन राहा. अशोकही नाही म्हणणार नाही. इथले नियम तुला माहीत आहेतच. ते पाळले की झालं. आपण फक्त त्या पुजाऱ्याला विचारून घेऊ. तोही नाही म्हणणार नाही. खर्चाचं कसं करायचं? काल मी एका प्रेसमध्ये विचारलं. तिथं मला कंपोजिटरचं काम मिळण्याची शक्यता आहे. मग बरंच झालं. जमलंच तर माझ्यासाठीही विचार.
रोज सायकलिंग करून करून पाय इतके दुखतायत की विचारू नको. अगदी तुकडे पडले तर बरं होईल असं वाटतं. अरविंदकडून होकार मिळताच निशिकांत आनंदाने हसला. मित्राच्या मनावरचं ओझं दूर झालेलं पाहून अरविंदलाही बरं वाटलं. तो म्हणाला, हे बघ निशा, हेही दिवस जातील, आठवणी मागे राहतील. अरे, MA झाल्यावर काही ना काही मार्ग निघेलच. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है, ढल जाएगा. तू चिंता क्यों करता है? निशिकांत म्हणाला. मला वाटतं त्यांना एक चांगला प्रूफ रीडर पाहिजेच आहे. जो आहे त्याला धड मराठी येत नाही म्हणून तो मालक ओरडत होता. अरे वा, मग त्यांना माझ्यासारखा मराठीचा जाणकार माणूस मिळाला तर काय, प्रश्नच मिटला. त्यांना तुझ्यासारख्याचीच गरज आहे. आपण त्या प्रेसवाल्याला जाऊन विचारू. अरविंद म्हणाला, पण पहा बरं, अजूनही विचार कर. तुला पुन्हा त्यांची पायरी चढता येणार नाही. आईचा सल्ला घेतलास? आई काय सांगणार? आईची माया वेडी असते रे, आणि अशा गोष्टीत ती काय सांगणार? जाऊ दे, तिला काय ते पत्राने कळवतो. तू काही म्हण, तूच माझा मित्र आहेस. तुझी भेट झाल्यापासून दुसरं कोणीही मला तुझ्या इतकं जवळचं वाटलं नाही. अरे बापरे, कोळगावला आपण एकत्र आलो तेव्हापासून जवळचा असं तूच वाटलास. तुझी धडपड मी पाहत होतं. तेव्हापासूनच तू मला आवडू लागलास. खरंच मनापासून प्रेम करावं असाच आहेस रे तू. निशिकांतने रोज थोडं थोडं करून त्याचं साहित्य आणून टाकलं आणि एके दिवशी काकांना आपला निर्णय सांगून तो निघूनच आला. सुंठी वाचून खोकला गेला म्हटल्यावर काकांनाही बरंच वाटलं. ठीक आहे, जातोस तर जा, एवढं सांगून त्यांनी तो विषयच संपवला. भाग 57. नामांतर आंदोलन सुरूच होतं. नामांतराला होत असलेला विरोध पाहून काही नामांतरवाद्यांनी आता वेगळीच भूमिका घेतली. आम्हाला नामांतर नकोच आहे, तर नामविस्तार हवा आहे, असं ते सांगू लागले. त्यांचं म्हणणं असं होतं, मराठवाडा या नावाला आमचा विरोध नाहीच, ते राहीलच. ते आम्हाला नको आहे असं मुळीच नाही. उलट ती तर आमची अस्मिता आहे. फक्त मराठवाडा या शब्दाला बाबासाहेबांचे नाव जोडले जावे एवढीच आमची भूमिका आहे. रस्तोरस्ती त्या मागणीचे बोर्डही रंगविले जाऊ लागले. परंतु या मागणीमुळे झालं असं की नामांतरवाद्यांमध्ये कट्टर नामांतरवादी आणि नामविस्तारवादी असे दोन तट पडले आणि आपसातच भांडणं सुरू झाली. हे नामविस्तारवादी ढोंगी आहेत, ही नामांतर विरोधकांचीच नवी खेळी आहे, किंबहुना हे दलित विरोधी राजकारण आहे, असा प्रचार सुरू झाला. हाच एक विषय लावून धरणाऱ्या विचारवंतांना नवं खाद्य मिळालं. काहींना ती भूमिका अत्यंत स्वागतार्ह आणि समन्वयवादी वाटली. नामविस्तारच करायचा तर तो कसा करता येईल यावर चर्चा सुरू झाली. त्यातही पुन्हा मतभेद होतेच. कोणी मराठवाडा या शब्दाला महत्त्व देत होतं, तर कोणी बाबासाहेबांच्या नावाला महत्त्व देत होतं. मराठवाडा या शब्दाला महत्त्व देणारे म्हणत होते, मराठवाडा या शब्दाला बाबासाहेबांचे नाव जोडले जावे. परंतु बाबासाहेबांच्या नावाला महत्त्व असावं असे म्हणणाऱ्यांना ते मान्य नव्हतं. तसं झालं तर मराठवाडा याच शब्दाला महत्त्व मिळेल आणि बाबासाहेबांच्या नावाला महत्त्वच उरणार नाही, किंबहुना ते नाममात्रच राहील, असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणून तसं न करता नामविस्तारच करायचा असेल तर बाबासाहेबांचं नाव आधी असावं आणि मराठवाडा हा शब्द नंतर असावा, अशी त्यांची मागणी होती. या सगळ्या गदारोळात नामांतराचा प्रश्न आणखी काही वर्ष तरी भिजत पडणार होता हे स्पष्टच दिसत होतं. काही दलित विद्यार्थी सोडले तर इतर विद्यार्थ्यांना त्या प्रश्नाशी काहीही देणं घेणं नव्हतं. कधी कधी मोर्चा बिर्चा असला तर विद्यापीठातलं वातावरण ढवळून निघायचं तेवढंच. एरवी सगळं ठीकठाकच चाललं होतं. पावसाळा संपत आला. लवकरच दिवाळीच्या सुट्ट्या पडणार होत्या. अशातच एके दिवशी शेवाळे गुरुजींनी सहलीची टूम हुडकून काढली. दौलताबादचा किल्ला आणि वेरूळची लेणी ही 2 ठिकाणं पाहायचा बेत आखण्यात आला. शेवाळे गुरुजी आणि अरविंदची निवडक मित्रमंडळीच फक्त या सहलीला जाणार होती. डबे वगैरे सोबत घेऊन सकाळी लवकर निघायचं आणि संध्याकाळपर्यंत परतायचं असं ठरवण्यात आलं. तो सगळा प्रवास बसने करण्याऐवजी सायकलवर करायचा असंही ठरलं. अरविंद, अशोक, निशिकांत यांनी आपापल्या मालकांना भेटून एका दिवसाची रजा मिळवली आणि रविवारचा दिवस गाठून 10-12 सायकलींचा ताफा दौलताबादकडे रवाना झाला. छावणी सोडताच शेवाळे गुरुजी येऊन मिळाले. सकाळी सकाळी लवकरच सगळे दौलताबादच्या पायथ्याशी जाऊन धडकले. खूप दिवसापूर्वी शाळेच्या सहलीसोबत अरविंदने
अजिंठा, वेरूळ, दौलताबाद आणि पानचक्की व बीबी का मकबरा यासह औरंगाबाद ही ठिकाणं पाहिलेली होती. त्यातलं बरंचसं त्याला अजूनही आठवत होतं. परंतु आज सगळ्या मित्रांसोबत, त्यातही निशिकांतसारख्या जिवलग मित्रासोबत दौलताबादसारखा बेलाग दुर्ग चढण्याचा आनंद काही आगळाच होता. सरळसोट दगडी जिने, अंधारी भुयारं आणि चिंचोळ्या चोरवाटा पार करत सर्वजण थेट किल्ल्याच्या शिखरावर पोचले. तिथून आजूबाजूला पाहिलं तर कित्येक मैलांचा परिसर दृष्टीपथात येत होता. तिथंच संत एकनाथांचे गुरु जनार्दन स्वामी यांची समाधी होती. इतक्या उंचावर असूनही तिथं असलेल्या पाण्याच्या टाकीत भरपूर गारेगार पाणी साठलेलं होतं. सर्वांनी 2-2 घास खाऊन भरपेट पाणी घटाळलं. किल्ला उतरायला आता नवा हुरूप आला होता. उतरताना यादवकालीन राजमहाल, अनेक प्रकारची वेगवेगळी दालनं, सुप्रसिद्ध मेंढा तोफ आणि चांद मिनार पाहिले. यादव राजवटीच्या वैभवशाली इतिहासाच्या कित्येक खुणा तो किल्ला आजही जशाच्या तशा मिरवत होता. किंबहुना तो अभेद्य किल्ला हीच यादव राजवटीच्या बलाढ्यतेची जिवंत साक्ष होती. देवगिरीचा पाडाव केल्याशिवाय दक्षिणेत पाय ठेवणं शक्य नाही हे जाणूनच अल्लाउद्दीन खिलजीसारख्या बलाढ्य सत्ताधीशाने सर्व शक्तीनिशी देवगिरीवर आक्रमण केलं होतं. त्यानंतरच्या मुस्लिम राजवटीची कितीतरी पदचिन्ह गडावर उमटली असली तरी मूळचं वैभव अजूनही अंमलान राहिलं होतं. संत एकनाथांना गुरुपदेश देणारे जनार्दन स्वामी याच गडावर होते. याच परिसरात महात्मा चक्रधरांनी आपल्या शिष्यपरिवाराला महानुभाव पंथाची दीक्षा दिली. अगदी राजा रामदेवराय यादव याची पत्नीही चक्रधरांच्या दर्शनासाठी जात होती. कलाकवी नरेंद्राने इथंच रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाची रचना केली. परंतु याच ठिकाणी हेमाड पंडितासारखा विद्वान परंतु तेवढाच दुष्ट बुद्धीचा माणूसही होऊन गेला. चतुर्वर्ग चिंतामणी यासारखा ग्रंथ लिहून त्यानेच संपूर्ण समाजाला व्रतवैकल्यांच्या नादी लावलं. महात्मा चक्रधरांचं वाढतं महत्त्व सहन न झाल्याने त्यांच्यावर विषप्रयोग केले. गप्पा गोष्टी हास्यविनोद करत सर्वजण किल्ला उतरून खाली आले. सायकली वेरूळचा रस्ता कापू लागल्या. उभा घाट अंगातून घामाच्या धारा फोडत होता. वरून तापतं ऊन आणि खाली घाटाचा चढ यात चांगलीच दमछाक होत होती. परंतु उसळतं तरुण रक्त असल्या किरकोळ अडचणीपुढे झुकणार नव्हतं. खुलताबाद दृष्टीपथात आलं. नंतर जमेल न जमेल म्हणून औरंगजेबाची कबर पाहूनच पुढे जाऊया असं ठरलं. सुमारे 50 वर्ष इतका प्रदीर्घ काळ दिल्लीच्या सिंहासनावर आरूढ असलेल्या आलमगीर औरंगजेबाला मराठ्यांचा बिमोड करण्यासाठी स्वतः दक्षिणेत यावं लागलं होतं आणि गनिमी काव्यापुढे नामोहरम होत अखेर दक्षिणेतच देह ठेवावा लागला होता. तिथं उभा असलेला एक अंध तरुण तेच सांगत होता. 2-4 मिनिटात सगळं सांगून होताच चटकन हात पसरून तो पुढे आला. मिळाली तेवढी नाणी गोळा करून तो सवयीने दरवाजाकडे सरकला आणि आत येणाऱ्या पर्यटकांची चाहूल घेऊ लागला. हिंदू, बौद्ध आणि जैन या तीनही धर्मांच्या तत्त्वज्ञानाचा आणि देवदेवतांचा समन्वय असलेली वेरूळची लेणी पाहायची तर भरपूर वेळ द्यावा लागणार हे अपेक्षितच होतं. सगळी म्हणजे जवळपास 53 दालनं आणि कैलास मंदिर पाहायचं तर अख्खा दिवस अपुरा पडणार होता. घाई करायला पाहिजे होती. दक्षिणोत्तर पसरलेल्या विस्तीर्ण डोंगराच्या कुशीत खोदलेल्या अनेक लेण्यांच्या मध्यभागी विराजमान असलेलं कैलास लेणं म्हणजे वेरूळ लेण्यांचा मुकुटमणीच. आधी कळस मग पाया अशा अद्भुत पद्धतीनं खोदलेलं प्रचंड मंदिर म्हणजे कैलास लेणं. अखंड दगडात खोदलेलं ते महाप्रचंड मंदिर शिल्प पाहूनच माणूस थक्क होतो. ते सगळं कसं घडवलं असेल याची कल्पनाही करणं अशक्य होऊन जातं. डोंगराच्या वरच्या बाजूने खोदत खोदत आणि कोरीव काम करत करत ज्या प्रतिभावंत कलावंतांनी ते सगळं घडवलं त्यांना सलामच करायला हवा. एवढं करूनही त्यांनी कुठं आपलं नाव गाव कोरलेलं नाही की कुठली निशाणीही ठेवलेली नाही. हजारो वर्षापूर्वी शिलाहार राजांच्या काळात ते खोदलं गेलं एवढंच फक्त समजलं. निश्चितच ते काम शेकडो वर्ष चाललं असणार. हजारो कामगार आणि शेकडो कलावंत अहोरात्र राबले असणार. ऊन पाऊस खाऊन कित्येक शिल्पकृती झिजल्या असल्या तरी आणि कुठं कुठं तोडफोड झाली असली तरी मूळ कलाकृतीचा जिवंतपणा मनाला मोहवित होता. मानवी अवयवांचे सुडोल आकार
त्यांची प्रमाणबद्धता हे सारं पाहून त्यांच्या कल्पकतेला आणि कष्टांना दाद द्यावीशी वाटत होती. मंदिराच्या आवारात उभे असलेले ते विशाल दिग्गज, अनेक देवदेवतांच्या प्रचंड शिल्पकृती, आकाशात भरारी घेत असलेल्या सपंख अप्सरा, अशा अनेक शिल्पकृतींवरून नजर हटत नव्हती. लावण्यवती अप्सरांचा कमनीय बांधा तर नजर खिळवून ठेवत होता. त्यांच्या हातातल्या विणा कुठल्याही क्षणी झंकारू लागतील की काय असं वाटत होतं. कैलास लेणं पाहून झाल्यावर उजव्या बाजूच्या दुमजली इंद्रसभा आणि बौद्ध लेण्या पाहिल्या. लेण्यांमध्ये गौतम बुद्धांच्या जीवनातील अनेक प्रसंग शिल्पांकित केलेले होते. प्रत्येक गुहेत बुद्धाच्या महाकाय अशा प्रसन्नचित आणि धीरगंभीर मूर्ती कोरलेल्या होत्या. बुद्धाकडे पाहताच त्याचं व्यक्तिमत्व किती ज्ञानसंपन्न आणि करुण गंभीर असेल याची साक्ष पटत होती. त्याचं पंचशील तत्त्वज्ञानच जणू त्याच्या प्रसन्न मुखावर विलसत होतं. भिक्षूंच्या निवासासाठी खोदलेले विहार आणि जिथं ज्ञानसाधना चालायची ते चैत्य पाहताना तो प्राचीन काळ डोळ्यासमोर तरळू लागला. भगवान महावीरांच्या जीवनातील घटना प्रसंगाचा आणि त्याच्या तत्त्वज्ञानाचा आविष्कार असलेल्या गुहा पाहतानाही तोच अनुभव आला. भारतीय कला संस्कृती किती पुरातन आणि थोर आहे याची साक्ष पटताच नकळत तिचा अभिमान वाटू लागला. परंतु त्याचबरोबर ती लोप पावल्याची खंतही दाटून आली. सूर्य मावळतीकडे झुकला होता. सावल्या तिरक्या झाल्या होत्या. परतणं भाग होतं. आता पुन्हा 25 मैलांचा प्रवास करायचा होता. थकवा तर प्रचंड आला होता, परंतु मन तृप्त झालं होतं. दिवसभर पाहिलेल्या अनेक शिल्पकृती अजूनही डोळ्यात तशाच तरळत होत्या आणि कदाचित त्या आता स्वप्नातही येणार होत्या. सहलीच्या आठवणी अजून ताज्याच होत्या. तोवर शेवाळे गुरुजींनी हुरडा पार्टीचा बेत आखला. पुन्हा सगळे एकत्र जमले. ज्याला त्याला निरोप पोचले. कधी निघायचं, कसं निघायचं ते ठरलं आणि त्या दिवशी 10-12 सायकली वाळूजकडे निघाल्या. शेवाळेचं बाळ पाहायची सर्वांना उत्सुकता होतीच. तीही या निमित्ताने पूर्ण झाली. 1.5-2 वर्षाचं ते गुटगुटीत बाळ अंगाखांद्यावर खेळवताना खूपच मज्जा आली. शेवाळेची बायकोही मनमिळावू दिसली. ती एक साधी आणि सोज्वळ अशी ग्रामकन्या होती. औरंगाबादसारखं एवढं मोठं शहर जवळ असूनही तिला अजून शहरी औपचारिकतेचा स्पर्श झालेला नव्हता. ती इतकी लाजळ होती की बराच वेळ तर ती बाहेरच आली नाही. शेवाळेने बोलवल्यावर मात्र आली आणि हात जोडून उभी राहिली. आपल्या घरी नवऱ्याचे एवढे मित्र आलेले पाहून तिलाही खूप आनंद झालेला दिसला. पाहुणचार म्हणून चहा झाल्यावर सगळे गावापासून जवळच असलेल्या शेतावर आले. सुगीवर आलेल्या शिवारात जिकडे तिकडे काढायला आलेल्या पिकांचा सुवास दरवळत होता. पाखरं पिकांवर घिरट्या घालत होती, तर फुलपाखरं रानफुलांभोवती भिरभिरत होती. शेतकऱ्यांचीही तीच धांदल चालली होती. कुठं उडीद मुगाची कडपं बांधली जात होती, तर कुठं दुपार झाली तरी अजूनही पाखरं हुसकवण्याचं काम चाललं होतं. शेतातून त्याच हाळ्या कानावर येत होत्या. एका शेतातून हुसकावलेली पाखरं हळूच दुसऱ्या शेतातल्या पिकावर जाऊन बसत होती. अरविंदला लहान वयातले ते दिवस आठवले. त्या दिवसात सकाळी जाग यायची ती चिमण्या उडवणाऱ्यांच्या त्या आरोळ्यांनीच. तांबडंही फुटत नाही तोच चिमण्या उडवणाऱ्यांनी शिवारात नुसता हलकल्लोळ उडवून दिलेला असायचा. कोणी हाऱ्या आहुऱ्या करत मोठमोठ्यानं आरोळ्या मारत असायचं, कोणी रिकामे डबे बडवत असायचं, कोणी गोफणी फिरवत असायचं, तर कोणी ठासणीचे बारही उडवत असायचं. परंतु एवढं करूनही चिमण्या आटपत नसायच्या. संपूर्ण शिवारात अगदी दुपारपर्यंत तो हलकल्लोळ चालायचा. गडी माणसांनी हुरडा भाजायची तयारी करूनच ठेवली होती. दुधावर आलेली खास वाणीच्या हुरड्याची कणसं काढून ते पाहुण्यांची वाटच पाहत होते. तोवर एक माणूस दही आणि शेंगदाण्याची चटणी घेऊन आला. कणसं भाजली जात होती. तसतशी अंथरलेल्या पोत्यावर ती टाकली जात होती. तिथं बसलेला एक माणूस तांब्याने रगडून रगडून हुरडा काढत होता आणि तो गरमागरम मधुर हुरडा प्रत्येकाला वाटत होता. घट्ट दही आणि स्वादिष्ट चटणीमुळे हुरड्याची लज्जत आणखीच वाढली होती. त्या दिवशी हुरडाच इतका झाला की जेवायची गरजच पडली नाही. हुरडा पार्टी संपल्यावर गुरुजींनी त्यांची जमीन दाखवली. बोरं आणि वाळकं खात खात रानावनातून भटकताना संध्याकाळ कधी झाली तेच कळालं नाही.